नमस्कार. मी प्राध्यापिका पद्मजा निंगोट, सौ पुनसे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय यवतमाळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत करते. आज दिवाळी. अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. विविध रंगांचा आणि दिव्यांचा सण म्हणून दिवाळी म्हणजेच दीपावली साजरी करण्यात येते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये दिवाळी साजरी करण्यामागे कोणतं विज्ञान आहे, कोणतं अध्यात्म आहे, तसेच इतिहास, परंपरा आणि काळानुसार बदललेले दिवाळीचे स्वरूप हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत. तर इतिहास. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधील 2 शब्दाच्या उच्चाराने झाली. दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे ओळ. म्हणजेच काय, याचा संपूर्ण अर्थ असा की दिव्यांची एका ओळीत केलेली रचना अर्थात दिवाळी. या सणामध्ये निसर्ग, धन, आरोग्य, सद्भावना आणि प्रेम हा संदेश देण्यात येतो. तर आपल्याकडे दिवाळी ही 6 दिवस साजरी करण्यात येते. दीपावलीचा पहिला दिवस म्हणजे गोवत्स द्वादशी, अश्विन वद्य द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी, यालाच वसुबारस असे म्हणतात. या दिवशी गोमातेची पूजा करण्यात येते. श्री विष्णूंच्या आपतत्वात्मक लहरी कार्यान्वित होऊन ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजेच वसुबारस. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी, अश्विन वद्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. या दिवशी आयुर्वेदाचा जनक धन्वंतरी याचा जन्म झाला. त्याने संपूर्ण जगाला आयुर्वेद दिला. मानवाचे जीवन आणि संपूर्ण जीवसृष्टी आरोग्यदायी बनविली. या दिवशी सुवर्णालंकार विकत घेण्याची प्रथा आहे, कारण या दिवशी श्री लक्ष्मी तत्व पृथ्वीवर विपुल प्रमाणात असते. म्हणूनच व्यापारी वर्ग तिजोरीची पूजा याच दिवशी करतात. या दिवशी कडुनिंबाची पाने आणि साखर प्रसाद म्हणून खातात, कारण कडुनिंबाची उत्पत्ती ही अमृतापासून झालेली आहे. आणि वैज्ञानिक कारण हे आहे की कडुनिंबाची पाने खाल्ल्याने शारीरिक व्याधी कमी होण्याची शक्यता असते. दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी, अश्विन वद्य चतुर्दशी, यालाच नरक चतुर्दशी असे म्हणतात. प्रागज्योतिप नावाच्या राज्यात नरकासूर नावाचा राक्षस राज्य करीत होता. तो अतिशय क्रूर होता. त्याने अनेक स्त्रियांना तुरुंगात डांबले होते. म्हणून श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा हिने श्रीकृष्णाच्या मदतीने नरकासुराचा वध केला आणि बंदिशाळेत डांबलेल्या स्त्रियांना मुक्त केले. त्या स्त्रियांनी घरी जाऊन आंघोळ करून, सडा रांगोळी करून दीपोत्सव साजरा केला. तर हा झाला इतिहास. परंतु आपले शरीर सुद्धा नाना यातना, व्याधी आणि रोगांनी पिडलेले असते. म्हणून दिवाळी ही हिवाळ्यामध्ये येते आणि दिवाळीच्या दिवशी आपण सकाळी उठून स्नान करतो, कारण त्यामागे वैज्ञानिक कारण हे आहे, कारण सकाळच्या हवेमध्ये ओझोन वायूचे प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे आपल्याला सकाळी उठल्यामुळे ताजेतवाने म्हणजे फ्रेश वाटते आणि उठल्यानंतर आपल्याला सुगंधी उठणे आणि तेल लावून आंघोळ करायची असते. तर तेल काय करतं की आपल्या त्वचेवर रासायनिक अभिक्रियेचं कार्य करतं आणि त्यामुळे काय होते की आपल्या शरीरामध्ये असलेला व्याधीरूपी आणि अविचारी रूपी नरकासूर हा आपल्या शरीरातून निघून जातो आणि आपली त्वचा मुलायम बनते. म्हणून अभ्यंग स्नान करणे हे अत्यंत गरजेचे आहे. दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन साजरे करण्यात येते. या दिवशी श्री विष्णूंनी लक्ष्मीसह सर्व देवतांची बळीच्या तुरुंगातून सुटका केली. हा झाला त्यामागचा इतिहास. या दिवशी श्री लक्ष्मी देवी आणि श्री कुबेर यांची पूजा करण्यात येते. लक्ष्मी ही संपत्तीची देवता
तर कुबेर हे संपत्तीचे रक्षक आहेत. आपल्याला पैसे कमावण्याची कला तर साध्य आहे, परंतु कमावलेला पैसा कसा राखावा हे आपल्याला कुबेर शिकवितो. श्री लक्ष्मी देवीला घरात अस्वच्छता, पसारा आवडत नाही, टापटीपणा आवडतो. तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचे झाल्यास जी व्यक्ती आपला व्यवहार अतिशय कुशलतेने करते, ज्या व्यक्तीच्या मनात मोह, माया, छल, कपट, अहंकार असे अवगुण नाहीत, ज्या व्यक्तीचे आचरण शुद्ध आहे, अशीच व्यक्ती श्री लक्ष्मी आणि श्री कुबेराला प्रिय असते. दिवाळीचा 5वा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवसाला दिवाळी पाडवा असेही म्हणतात. या दिवशी स्त्रिया मंगलस्नान करून आपल्या पतिदेवांना ओवाळतात आणि पतिदेव त्यांना अतिशय प्रेमाने त्यांना आवडणारी भेटवस्तू देतात. तर स्त्रियांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की आपला हक्काचा हा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे भेटवस्तू मिळणार आहे. दिवाळीचा 6वा दिवस आणि शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. कार्तिक शुद्ध द्वितीया यालाच यमद्वितीया असे म्हणतात आणि यालाच आपण भाऊबीज म्हणतो. तर यामागची कहाणी अशी आहे की यमराज आणि त्यांची बहीण यमी यांची कथा किंवा कहाणी हा त्यामागचा इतिहास आहे. या दिवशी बहीण भावाचे औक्षण करते, भावाला ओवाळते, भाऊ तिला भेटवस्तू देतो. बहीण भावाचे नाते हे अतिशय पवित्र आहे. हे नाते प्रत्येकाने जपायला पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीकडे सन्मानाने पाहायला पाहिजे. तर आता आपण दिवाळीच्या 6ही दिवसांमध्ये एक कहाण्या ऐकल्या. तर ह्या एक बोधकथा होत्या. तर त्या बोधकथा का आपल्याला सांगण्यात आल्या? कारण त्यामधून जो बोध मिळतो, बोधकथेची जी लँग्वेज असते, भाषा असते, ती अतिशय सिंपल असते आणि ती आपल्या पटकन लक्षात राहते आणि त्यामधून आपण बोध घेतो. आता आपण बघूया की परंपरेनुसार म्हणजे इतिहास आणि परंपरेनुसार दिवाळीचे स्वरूप कसे बदललेले आहे. तर पूर्वीच्या काळी वीकेंड्स नव्हते. कामानिमित्त बाहेर गेलेला माणूस 1 वर्षानंतर घरी यायचा. मग त्याला आपला घराचा रस्ता दिसावा म्हणून आकाशकंदील लावले जात होते, दिवे लावले जात होते की त्याला आपल्या घराचा रस्ता हा व्यवस्थित दिसण्यात येईल. त्यानंतर दुसरी गोष्ट ही, दिवाळी ही विंटरमध्ये येते आणि विंटरमध्ये ह्युमिडिटी अँड टेम्परेचर हे कमी झालेलं असतं. अशा वेळेस कीटक आणि मच्छर हे जास्त त्रास देतात आणि आपल्याला माहिती आहे की जगामध्ये सर्वात जास्त मृत्यू ह्या मच्छरांमुळे होतात. म्हणून मातीच्या दिव्यामध्ये तेल लावल्यामुळे त्यामध्ये पंचम ऑइलचं तेल लावायच्या आधी, आता पंचम ऑइल म्हणजे कोणतं की तिळाचं तेल, जवसाचं तेल, खोबरेल तेल, नीम तेल आणि शुद्ध तूप. तर असं पंचम ऑइल तयार करून त्या धुरापासून काय व्हायचं की मच्छर आणि कीटक हे आपोआप घरापासून दूर जायचे. तो धूरच अतिशय शुद्ध असायचा. त्याला आपण झिरो टॉक्सिक फ्युएल किंवा झिरो रिपेलंट असे सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. कारण तेव्हाच्या काळामध्ये डासांसाठी ओडोमॉस, मॉर्टिन, गुड नाईट असं काहीही नव्हतं. म्हणून पंचम ऑइल हे काय करायचं की यामधून जो शुद्ध धूर बाहेर पडतो त्यामुळे डास आणि कीटक हे आपल्या घरापासून दूर राहायचे. तर हे अगदी झिरो साईड इफेक्ट विथ मॉस्किटो रिपेलंट अँड झिरो टॉक्सिक फ्युएल याचं कार्य करीत होते. त्यानंतर दिवाळीच्या दिवसामध्ये आपल्याकडे अशी परंपरा आहे की फराळाचं बनवायचं. तर आपल्याकडे 2 प्रकारचं फराळाचं बनविण्यात येतं. एक असतो खारा फराळ आणि दुसरा असतो गोड फराळ. तर खारा फराळ हा तर तेलामध्ये बनविण्यात येतो आणि गोड फराळ जो असतो तो तुपामध्ये, साजूक तुपामध्ये बनविण्यात येतो. तर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तूप खाणे हे शरीरासाठी अतिशय चांगले आहे. तुपाला गॉड ऑफ फूड असेही म्हटलेले आहे. कारण तूप काय करतं की आपण जे अन्न खातो त्यामध्ये कॅटलाइजचं काम करतं. म्हणजे ते ब्रेकडाऊन करून त्यामधून आपल्याला जे इसेन्शियल एनर्जी आहे, इसेन्शियल फॅटी ॲसिड्स आहे
ते आपल्या शरीरासाठी निर्माण करते. कारण दिवाळीच्या नंतर रब्बी हंगामाची सुरुवात होणार असते आणि म्हणून आपल्या शरीराला जास्त एनर्जीची, जास्त कॅलरीजची आवश्यकता असते. त्यानंतर आता आपण म्हटलेलं आहे की दिवाळीच्या दिवशी जे घरची लक्ष्मी असते, लक्ष्मीपूजनच्या दिवशी, तर घरची जी लक्ष्मी असते ती संपूर्ण वर्षभर, म्हणजे तिला आपण विमेन ऑफ हाऊस म्हणतो, ती संपूर्ण वर्षभर आपल्या घरामधील वेल्थ अँड हेल्थ, संपत्ती आणि प्रकृती याची काळजी घेत असते. म्हणून आपल्या घरच्या लक्ष्मीला खुश ठेवणे हे अतिशय गरजेचे असते. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कॉमेंट्स बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद.